नमस्कार, माझे नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गुहागर आणि गुहागर परिसरातल्या जलदेवता। माझ्या मागे बघताय ते आहे धार देवीचं मंदिर, जे बाग नावाचा भाग आहे गुहागर जवळ, तिथे वसलेलं आहे उंच अशा टेकडीवर। गुहागरून दाभोळकडे जाताना वाटेमध्ये हे मंदिर लागतं, श्री धार देवी प्रसन्न। आणि छोटीशी पाखाडी आहे आणि या पाखाडीला गेट आहे आणि या गेटमधनं आपण मंदिरापर्यंत वर पोहोचू शकतो। अत्यंत छोट्या छोट्या आकर्षक टुमदार अशा पालख्या आहेत। हे जे आहे हा धारदेवी मंदिराचा डोंगर आहे आणि त्याच्या खाली जांभळा देवीचं पुरातन असं देवस्थान आणि दत्त मंदिर देखील आहे। आणि सभोवताली तुम्हाला आंब्याची लागवड दिसते। हा खाली दिसतोय हा रस्ता, हा दाभोळकडे जाणारा रस्ता आहे। कैलासवासी सौ गंगाबाई बाजी देवकर यांचे स्मरणार्थ श्री धार देवीची पाखाडी व देवळी रावसाहेब बाजी बच्चू देवकर यांनी बांधली। तारीख आहे 23 नोव्हेंबर 1922। छोटेखानी असं हे मंदिर आहे, पण खूप टुमदार आहे आणि खूप गोंडस असं हे मंदिर आहे। ह्या धारदेवीचा डोंगर आहे। या डोंगर उतारावर आंब्याची कलमं लावलेली आहेत आणि इथे एक रायवळ आंब्याचं सुद्धा झाड आहे। आणि ही जी पाखाडी खाली जाते तिथे गुहागरकडून दाभोळकडे जाणारा रस्ता आहे। हे समोर दिसतंय हे गुहागर गाव आहे, त्याच्या मागच्या टेकड्या आहेत आणि समुद्र दिसतो आणि लांबवर असगोली आहे आणि त्याच साईडला हेदवी आणि वेळणेश्वर ही गावं आहेत। ही धारदेवीची पाखाडी आहे। या धारदेवीच्या परिसरात हा मोबाईलचा उंच असा टॉवर आहे आणि वर धारदेवी मंदिराच्या वर स्थानिक नागरिकांनी ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे। आणि जेव्हा उत्सव असेल तेव्हा सर्व कामासाठी पाकशाळासुद्धा इथेच बांधलेली आपल्याला बघायला मिळते। हा आहे रायवळ आंबा। धारदेवी मंदिराच्या खाली एक बांध आहे, त्या डोंगराला संरक्षित करण्यासाठी हे त्याचं गेट आहे आणि तो बांध आहे हा स्थानिक भाविकांनी विनामूल्य बांधून दिलेला आहे। एवढी धारदेवी या स्थानावर स्थानिकांची श्रद्धा आहे। हे समोर हे धारदेवीचं देऊळ आहे, त्याच्या बाजूला तो टॉवर आहे मोबाईलचा। त्याच्यानंतर इथे हे सगळं जंगल आहे आणि अशा टेकड्या आहेत छोट्या छोट्या। ही एक आहे, इथे एक आहे, असे 4 टेकड्या आहेत ह्याच्या आजूबाजूला। आणि त्या टेकड्या संपल्या की एक मोठं असं पठार आहे आणि याच्या आजूबाजूला 3 गावं आहेत। त्यापैकी हे आहे आरेगाव आणि त्या आरेगावातलं मंदिर आपल्याला इथे मंदिराचा कळस आपल्याला बघायला मिळतो। त्याच्यानंतर याच परिसरामध्ये वाकी आणि पिंपळवट अशी पण गावं आहेत आणि हे सगळं गाव आहे हे आरेगाव आहे। आणि जे गुहागर गाव आहे ते इथे आहे। त्या गुहागर गावातली नारळाची झाडं, पोफळीची झाडं, पुढे सुरीची झाडं आणि परिसर आपल्याला इथून बघायला मिळतो। आणि जे निसर्गाचा वरदहस्त आपण म्हणतो ना, त्या गावावर कसं आहे तर या डोंगरावरचं जे पाणी आहे ते हा सच्छिद्र डोंगर असल्यामुळे ते पाणी सगळं मुरतं आणि ते सगळं मुरलेलं पाणी दगडामध्ये झिरपून खाली वाहत जातं आणि तिथेच आपल्याला याच डोंगराच्या खाली जांभळा देवी आहे
आणि त्याचा जो पुरातन पाण्याचा स्रोत आहे तो या डोंगराच्या खालच्या बाजूला आहे. तसंच गुहागर गावातलं दत्त मंदिर आहे. माझ्या मते हा कळस आहे हा दत्त मंदिराचा आहे, मला नक्की नाही सांगता येणार. तिथे पाण्याचा तळं आहे. त्याच्यानंतर कोपरी नारायण नावाचं देवस्थान आहे गुहागर गावामध्ये. तिथे आधी जे मैदान होतं ते मैदानाच्या पूर्वी तिथे एक पाण्याचं तळं होतं आणि नंतर दुर्गादेवी देवस्थान आहे तिथे पाण्याचं तळं आहे. अष्टवणे गणपती मंदिर आहे ते इथून दिसतंय की नाही मला माहिती नाही, पण त्या मंदिराच्या ठिकाणीसुद्धा पाण्याचे स्रोत आहेत आणि त्या सगळ्या स्रोताचं मूळ हा डोंगर आणि त्या डोंगरावर पडणारं पाणी आहे. या डोंगराच्या पलीकडे तर पालपेणे, तिकडे तर पाटपनाळे आणि लांबवरील शृंगारतळी आणि जो रानवीचा माळ आहे तो या साईडला आहे आणि पुढे येतं दाभोळ. इवन ह्या पठारावर सुद्धा रानवीजवळ एक घोडेबाव आपल्याला बघायला मिळते. असा निसर्गाचा वरदहस्त गुहागर आणि गुहागरच्या परिसरातील लोकांना लाभलेलं आहे ते या दृश्यातनं स्पष्ट होतं. ही आहे गुहागर बाग येथील जांभळादेवी आणि दत्त मंदिर परिसरातील गायमुख. दत्त मंदिर परिसरात औदुंबराचं झाड असायलाच पाहिजे आणि तसं ते या परिसरातही आपल्याला बघायला मिळतं आणि जिथे औदुंबर वृक्ष असतो तिथे जलदेवता असते. हे दत्त मंदिर आणि जांभळादेवी मंदिराचा हा कळस आहे आणि आपल्याला समुद्र बघायला मिळतो. इथे गुहागरचा समुद्रकिनारा संपतो आणि इथे चित्रपटाचं शूटिंगसुद्धा झालेलं आहे. जवळच रेवा नदी वाहते. हा जो आहे हा पुरातन पाण्याचा पाट आहे. आता तो सिमेंटने छानपणे बांधून काढला आहे आणि त्याच्या बाजूने माझ्या मते हा वाहता पाट नाही आहे आता, पण त्याच्या बाजूला पाण्याची पाईपलाईन आहे. त्या पाईपलाईनद्वारे खालपर्यंत पाणी आणण्याची व्यवस्था केलेली आहे. हा त्या दत्त मंदिराचा परिसर आहे, घनदाट अरण्याचा परिसर आहे आणि या अरण्यातनं साधारण एक अर्धा किलोमीटर पाऊण किलोमीटर आतमध्ये पाण्याचा मूळ असा स्रोत आहे आणि त्या स्रोतातून हा पाण्याचा पाट पुरातन काळापासून इथे जांभळादेवी दत्त मंदिर परिसरापर्यंत आणलेला आहे. घनदाट अरण्याचा असा हा प्रदेश आहे. स्थानिकांनी अत्यंत काळजीपूर्वक अशी निगा राखलेली आहे त्या पाटाची आणि उजव्या बाजूला आपल्याला दत्त मंदिर आणि जांभळादेवी मंदिर दिसतं आणि ही पाण्याची टाकी आहे, तिथे ते पाणी आणलं असावं. लांबवर आपल्याला खालची शेतं दिसतात, त्याच्या पलीकडे डोंगर दिसतो आणि हा जो मागचा डोंगर आहे तो धारदेवीचा डोंगर आहे. या इथे गणेश, दत्त, हनुमान, साईबाबा या देवांची देखील मंदिरं आहेत आणि रस्त्यालगतच ही खोल अशी पाण्याची विहीर देखील आहे आणि त्याचे पाणी देखील स्थानिक लोक वापरत असतात. ही आहे गुहागर गावातील दत्त मंदिरातील अत्यंत रेखीव आणि बांधेसूद अशी तळी. हा मागचा डोंगर आणि त्या डोंगरावरची ही घनदाट झाडी आहे आणि अत्यंत सुंदरपणे बांधून काढलेला आहे आणि माझ्या मते
माणसं आणि घोडे वगैरे यांना उतरण्यासाठी सुद्धा जशी व्यवस्था असते तसा उतार ह्या तळीला बघायला मिळतो. आणि कुठे चुन्याचं बांधकाम नाही आहे, दगडाला दगड लावलेले आहेत आणि त्याने अत्यंत आकर्षक आणि उच्च प्रतीची बांधकाम केलेली अशी ही पाण्याची तळी आहे. तळं असं आपण म्हणू शकतो. स्टेपवेल बारव असं पण ह्याला म्हटलं जातं. ही गुहागर गावातील दत्त मंदिरातील प्राचीन जलव्यवस्थापनाचं ते उदाहरण आहे आणि मागे दत्त मंदिर आपण बघू शकतो. हा अष्टवणे मंदिराचा डोंगर आहे आणि पाण्याचा जो नैसर्गिक जिवंत झरा आहे तो वर डोंगरामध्ये आहे. आणि जे धारदेवी मंदिर आहे या दिशेत आहे कुठेतरी, आणि हा रोड आहे, हा खाली जातो कोपिरी नारायण मंदिर आणि समोर आहे समुद्र. पूर्वी हा डोंगर चढायला एक पायवाट होती, पण आता स्थानिक लोकांनी स्वकष्टाने हे सगळे दगड आहेत हे स्वतःच्या खांद्यावर वाहून आणून आणि हे मंदिर आणि अत्यंत रमणीय असं स्थान टेकडीच्या वर एक डोंगराच्या कपारीत उभं केलं आहे आणि ते अत्यंत देखणं असं झालेलं आहे. त्याबद्दल स्थानिकांचे शतशः आभार. आणि हे आहे अष्टवणे गणेश मंदिर मूर्ती आणि ते एक शिळाखंड आहे हा, आणि त्याला अत्यंत आकर्षक असं मंदिराचं रूप देण्यात आलेलं आहे. हे अष्टवणे गणेश मंदिर आहे आणि हा जो वर डोंगर आहे या डोंगरामध्ये पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आहे आणि त्याचं पाणी इथे खाली जमा होतं. आणि हा जो पुरातन पाट आहे, हा चिरेबंदी पाट आहे, त्या पाटाने ते पाणी खालपर्यंत नेलेलं आहे. हे गोड्या पाण्याचा प्रमुख स्रोत होता. पूर्वीच्या काळी जेव्हा इकडे समुद्र दिसतोय समोर आणि समुद्राच्या जवळचं ज्या विहिरी आहेत त्याला मचूळ पाणी असतं आणि हे डोंगरातलं पाणी असल्यामुळे हे पिण्यासाठी वापरलं जात असे पूर्वीच्या काळी. आता नळ पाणी पुरवठा योजना आल्यामुळे हे पाणी धार्मिक कार्यासाठी वापरलं जातं उत्सवाच्या मध्ये. आणि अत्यंत रमणीय आणि निसर्गाच्या सान्निध्यात असे पवित्र असं धार्मिक तीर्थक्षेत्र डोंगरात वसलेलं अष्टवणे गणेश मंदिर गुहागर. हा इथे नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे. कपारी आहे, ह्या कपारीतनं वर सड्यावर साठलेलं पाणी खाली येत राहतं संततधार. हे अत्यंत पवित्र पाणी आहे, पवित्र. आणि ते इथे ह्याच्यातनं जमा होतं या टाकीमध्ये आणि मग ते खाली नेलं जातं. हा असा डोंगर आहे आणि अशा प्रचंड असे शिळाखंड आहेत आणि या शिळाखंडामधनं पाणी झिरपत इथे खाली जमा होतं. हा निसर्गाचा चमत्कारच आहे आणि गुहागर गावावर निसर्गाचा वरदहस्त आहे. याचं अजून दुसरं उदाहरण आपल्याला काय पाहिजे. आणि से ठिकठिकाणी विविध पाण्याचे स्रोत आहेत, नैसर्गिक प्रवाह. ते प्रवाह खाली जाऊन त्याच्यावर पाण्याची तळी बांधलेली आहेत. इथे खाली 7-8 विहिरी आहेत शेताच्या लगत या डोंगराच्या उतारावर आणि त्या विहिरींना एक 15 फुटावर पाणी असतं. हा निसर्गाचा वरदहस्तच आहे आणि पाण्याची मुबलक व्यवस्था या गुहागर गावाला लाभली आहे. समोर समुद्र किनारा दिसतो आणि गाव दिसतं आणि हे खाली इथे दुर्गादेवीचं मंदिर दिसतं.
तिथेही पाण्याचं सुंदर असं तळं आहे, त्याच्या बाजूला विहीर आहे. आपण इथे खाली चढून आलो, तिथे जे कोपरी नारायण मंदिर आहे तिथे जे पूर्वी ग्राउंड आहे त्या ग्राउंडच्या इथे नाना खरे म्हणून इथे एक व्यक्ती होत्या, आता त्या नाही आहेत. त्यांनी सांगितलेलं की तिथे सुद्धा पाण्याची तळी होती. त्या नारायण मंदिराच्या बाजूला मारुतीच्या मंदिराच्या समोर सुद्धा एक खोल अशी आणि भरपूर पाणी असलेली विहीर आहे. आणि हे अष्टवणे आहे आणि याच्या वर डोंगरावर लांबवर परटवणे नावाचा भाग आहे, तिथे रेवा नावाची नदी आहे. हे रातांबेचं झाड आहे. सुंदर असा परिसर. हा पुरातन असा पाट आहे, पुरातन, आणि त्याला आता चांगलं बंदिस्त केलं आहे आणि तो सुरक्षित केला आहे. आणि हा पाट खणताना सुद्धा अशी व्यवस्था केली आहे, तर पाटाचा सुरुवातीचा जो दगड आहे तिथे जास्त पाणी जमा व्हावं, ते थोडंसं साचावं आणि ते ओव्हरफ्लो झालं इथे त्याला थोडंसं खड्डा दिलेला आहे इथे, आणि हा ओव्हरफ्लो झालं की ते पुढे जातं आणि पुढे पण खंड आहे. म्हणजे त्यामध्ये सुद्धा पाणी जेवढं साठवता येईल तेवढं त्या दगडातसुद्धा पाणी जास्तीत जास्त साठवता येईल अशी व्यवस्था केली आहे. म्हणजे हे इंजिनिअरिंगचं मार्वलच म्हणायला पाहिजे ना. याला म्हणतात डोकॅलिटी, आणि आपले पूर्वज हुशार होते हे या दगडावरनं सिद्ध होतं. हाच पाट आता वाहत खाली जात असेल माझ्या मते इथे गावामध्ये. आता रस्ता केल्यामुळे तो पाट आता मधला ब्रेक झाला आहे, पण त्याचा काही भाग आता इथे शिल्लक आणि तो जतन करून ठेवला आहे. आणि इथे बघा ना केवढा मोठा हा खळगा आहे, त्याच्या पुढे हा एक खड्डा आहे. म्हणजे पाणी साठवायचं जेवढं जास्त साठवता येईल असं ही अद्भुत अशी जलव्यवस्थापन आहे. अत्यंत सुंदर असं ठिकाण. जलदेवतेचा आशीर्वाद आहे गुहागर या गावावर. अष्टवणे गणपती मंदिर. गुहागर वरचा पाट दुर्गा देवीवाडी अष्टवणे मंदिराकडे जाणाऱ्या पाखाडीला रेलिंग करणे म्हणजे हे. इथे काही बांधकाम आपल्याला दिसतं, त्याचा अर्थ इथे ते गायमुख असेल त्या टाईपचं असण्याची दाट शक्यता आहे. आणि इथे ती पाखाडी संपत असावी आणि एखाद दुसरा दगड आहे जो शिल्लक राहिलेला आहे तो इथे आपल्याला खाली बघायला मिळतो. हा दगड कोरला आहे, त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की कसे दगड कोरून एकाच्या पुढे एक जोडून ती पाखाडी तयार केली असावी. पाण्याचा पाट. हे दिसते आपल्याला हे अष्टवणे मंदिर आहे, त्याचा कळस आपल्याला दिसतोय. मागे तो अष्टवणे मंदिराचा डोंगर आहे आणि त्याच्याच खाली ही दुर्गादेवी मंदिराची सुंदर अशी तळी आहे पाण्याची, आणि अत्यंत बांधेसूद आणि रेखीव अशी नैसर्गिक झरे असलेली पाण्याची तळी. आणि हे आहे प्राचीन असं दुर्गादेवी देवस्थान गुहागर. आणि हा मागचा जो डोंगर आहे त्या डोंगरातनं हे पाणी येतं आणि बाजूला शेती आहे आणि
इथे ऊसाची पण लागवड केलेली आपल्याला दिसू शकते आणि या परिसरात 5-10 विहिरी आहेत, त्यांना 15 फुटावर पाणी लागतं. असा निसर्गाचा जलदेवतेचा वरदहस्त गुहागर गावावर आहे. हे कोपरी नारायणाचं देवस्थान आहे आणि त्याच्या बाजूला ही गोल विहीर आहे आणि हिलासुद्धा नैसर्गिक झरे आहेत आणि मागे जे मंदिर आहे त्याला रहाट पण आहे या विहिरीला आणि खूप खोल अशी विहीर आहे, पण आत्ता मे महिन्यात सुद्धा याला भरपूर असं पाणी आहे आणि नैसर्गिक झरे आहेत खाली आतमध्ये आणि खाली उतरता येतं, पायऱ्या आहेत आणि हे मागचा जो डोंगर आहे त्या डोंगराच्या वरचं पाणी खाली झिरपत या विहिरीपर्यंत येऊन पोहोचतं आणि त्याचा वापर उत्सवाच्या वेळी केला जातो. समोर गुहागर गाव आहे आणि त्या गुहागर गावामधल्या विहिरींनासुद्धा याच डोंगराचं पाणी आपल्याला मिळतं झऱ्याच्या रूपात. हे जे समोर मंदिर इथे दिसतंय हे मारुतीचं मंदिर आहे आणि माझ्या अत्यंत आवडीचं मंदिर आहे आणि हे आहे प्राचीन असं कोपरी नारायण देवस्थान गुहागर. हे कोपरी नारायण मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला हे पटांगण आहे. तिथे नाटकाच्या वेळी लोक बसतात आणि समोर नाटक होतं. पण नाना खरे गावचे स्थानिक होते, त्यांनी मला सांगितलं की इथे पूर्वी जसं दुर्गादेवीचं तळं आहे तसं इथे एक तळं होतं आणि हा जो रंगमंच आहे हा अत्यंत ऐतिहासिक आहे आणि इथे खूप पुरातन काळापासून नाटकं होतात.